आणि पंचायत मध्ये गेलं ना उडमध्ये तर म्हणतात काय आता 5 नावं दिलेली आहेत ना आम्ही ते म्हणजे चालत नाही कसं असतं एका मतदाराला 4 नावं द्यावं लागतात घरकुलला वाढीव अनुदान मिळालेच पाहिजे, घरकुलचे हप्ते मिळालेच पाहिजे, घरकुलला वाढीव अनुदान मिळालेच पाहिजे। 4 ब्रास वाळू शिल्लक आहे। आमचा हाच विषय चाललेला आहे की महाखनिज प्रणालीवर वाळू साठा नोंद झालेला नाही। त्यामुळे तालुक्यातील सर्व घरकुल लाभार्थी ज्यांना फक्त 2च हप्ते जमा झाले, 3रा हप्ता जमा झालेला नाही, अशा सर्वांना घेऊन आम्ही व्हिडिओला निवेदन दिलेलं आहे। या निवेदनामध्ये घरकुलचे हप्ते लवकरात लवकर जमा व्हावे, त्याचबरोबर मस्टरचे पेमेंट लोकांना मिळत नाहीत ते सुद्धा मिळाले पाहिजे। आणि ग्रामीण भागात फक्त घरकुलला 1,50,000 मिळतात, शहरी भागाला 2,65,000 मिळतात। खरं पाहिलं तर शहरी भागात आणि ग्रामीण भागात घरकुलाला खर्च हा सारखाच येतोय, तर ग्रामीण भागातील जनतेवरती अन्याय का? ग्रामीण भागातील जनतेला सुद्धा शहरी घरकुला एवढंच म्हणजे 2,05,000 रुपये मिळावं यासाठी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये याची जर अंमलबजावणी झाली नाही तर पुढच्या काळामध्ये अगदी मोठा मोर्चा आम्ही या पंचायत समितीवरती घेऊन येऊ असं आज आम्ही व्हिडिओला सांगितलेलं आहे। व्हिडिओने आमचं म्हणणं ऐकून वरिष्ठ पातळीवरती याचा फॉलोअप घेऊ असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आणि येत्या काळामध्ये हे आश्वासन लवकरात लवकर पूर्ण व्हावं या अपेक्षेनुसार आम्ही आज जात आहोत। परंतु जर पुढच्या काळामध्ये जर हे पूर्ण झालं नाही तर अतिशय मोठा मोर्चा किंवा आंदोलन करण्याचा आमचा मानस आहे। धन्यवाद।